लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या प्रेरणेने, सहकारी मनसेच्या प्रेरणेने डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण अकलूज फेस्टिवल भरवतो. 2023 पासून हा फेस्टिवलचा उपक्रम आपल्या अकलूजमध्ये चालू आहे. वर्षानुवर्षे या उपक्रमाला फार मोठा प्रतिसाद मिळतोय. दरवर्षी आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी येतो. अकलूजमध्ये आणि पंचक्रोशीतील नागरिकांना त्याचा मोफत लाभ देतो. यावर्षी पण असा भरगच्च कार्यक्रम यावर्षी या फेस्टिवलमध्ये भरवलेला आहे. त्यामध्ये 25 तारखेला शाहीर राजेंद्र कांबळे, आपल्या गावचे सुपुत्र शाहीर राजेंद्र कांबळे आणि संच यांचा महाराष्ट्राची शाहिरी लोकधारा हा कार्यक्रम असणार आहे. आणि त्या दिवशी उद्घाटन पण आहे. या फेस्टिवलचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 26 तारखेला महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम, महिलांना प्राधान्याने आपण या ठिकाणी 2 दिवस कार्यक्रम स्पेशल ठेवतो. त्यामध्ये वासू पाटील म्हणून एक प्रसिद्ध सिने कलाकार आहेत, त्यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर हा पैठणीचा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर 27 तारखेला 27/12 रोजी लोककला पारंपरिक लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आपण अकलूजमध्ये बघतो काही ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असतो, मोठे मोठे तिकीट असतात, पण या ठिकाणी त्याच लावण्या सर्वांना मोफत बघायला मिळणार आहेत, पारंपरिक लावण्या. त्याचबरोबर यावर्षीपासून एक नवीन परंपरा आपण या फेस्टिवलमध्ये चालू केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा जो मानबिंदू आहे तमाशा, या फेस्टिवलमध्ये आपण तमाशा सुद्धा या वर्षी आपण दाखवला जाणार आहे. त्यामध्ये मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्यांचा हा तमाशा या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी 29 तारखेला रामभाऊ म्हणजे चांडळ चौकडीमधील एक कलाकार आहेत, त्यांचा ते पण एक महिलांसाठी कार्यक्रम घेतात, होम मिनिस्टर टाईप. तो कार्यक्रम त्या दिवशी राहणार आहे. त्यामध्ये महिलांना पैठण्यांची बक्षिसे मिळणार आहेत. त्यानंतर 30 तारखेला सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज आहे चांडाळ चौकडीच्या करामती. या वेब सिरीजची हा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळणार आहे. पोट धरून हसायला लावणारा हा धमाली विनोदी कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी यावा अशी विनंती आहे. आणि 31/12/2025 रोजी शेवटच्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या उपस्थितीत आणि अजून काही हिरांचं आमचं चाललंय बोलणं, त्याबरोबर सोनेरी चंदेरी हा ऑर्केस्ट्रा, त्या ऑर्केस्ट्रामध्ये सारेगमापा आणि मी होणार सुपरस्टार फेम पार्श्वगायिका देविका दामले, मोहन दामले, स्वराज्यरक्षक संभाजी फेम गायक संदीप उबाळे यांच्यासह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असणार आहे. आणि रात्री 12 वाजता नवीन वर्षाचं स्वागत, जे काय आपल्या भागातील एक सर्वसामान्य कुटुंब आहेत, ज्यांना कुठे जाता येत नाही नवीन वर्षाचं स्वागत करायला, त्यांच्यासाठी खास हा नवीन वर्षाचा स्वागताचा कार्यक्रम. आणि त्याच वेळी रात्री 12 वाजता आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृषी प्रदर्शन पण यावर्षी मी पहिल्यांदा सांगितलं ना, कृषी प्रदर्शन आणि फेस्टिवल. यावर्षीपासून कृषी प्रदर्शन आपल्या भागातील शेतकऱ्यांना नवनवीन काय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षीपासून आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण अकलूज फेस्टिवलमध्ये अकलूजमधील जे काय मान्यवर आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या गावाचं नाव मोठे केलंय, त्यांच्या कष्टातून अशा लोकांना आपण अकलूज भूषण हा पुरस्कार देत असतो. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण डॉक्टर M.K. इनामदार सर, शाहीर राजेंद्र कांबळे, मागील वर्षी आपण अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि वैज्ञानिक मोहन भंडारे म्हणून जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, ज्यांची 15 जणांची वैज्ञानिकांची टीम आहे, त्या टीममध्ये ते आहेत अकलूजचे, त्यांना आपण या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार दिला होता. स्टॉल किती असणार? स्टॉल साधारण 200-250 स्टॉल असणार आहेत. तर यावर्षी आपण अकलूज भूषण पुरस्कार आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश की अकलूज भूषण पुरस्कार जाहीर करायचे होते. तर त्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये डॉक्टर सुभाष शांतीलाल फडे
त्यांना आपण आत्मभूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतोय. आदरणीय ॲडव्होकेट दिलीप फडे साहेबांनी गेल्या 41 वर्षापासून माळशिरस येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात अखंडितपणे प्रॅक्टिस सुरू आहे. आज तागायत त्यांनी 7,000 केसेस म्हणजे दावे त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. अखंडपणे या विधीमध्ये सेवा केली आणि समाजकार्य पण मोठ्या ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यामुळे यांना पण आपण या ठिकाणी आत्मभूषण पुरस्कार देतोय. त्यानंतर तिसरा पुरस्कार आपण युवा उद्योजक आणि समाजसेवेच्या कार्याबद्दल देतोय. ते म्हणजे युसुफ अजीज तांबोळी सहारा फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव पूर्ण युसुफ अजीज तांबोळी. मलबार हॉटेल आणि कोहिनूर कोल्ड ड्रिंक्स आपल्याला माहीत असेलच. त्याचे हे चालक मालक आहेत. त्यांची अजून एक महत्त्वाचा आणि सर्वांना दाखवा लागेल असा आहे पुरस्कार शैलेश जनार्दन कोथमिरे, जे की आपल्या अकलूजचे सुपुत्र आणि प्रशासकीय सेवेत त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्यांचं शिक्षण आहे BS LLB. नोकरी त्यांची पदवीधर मंत्रालयात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमधून विधी व अधिकारी पदावर नियुक्ती झाली. सोलापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह या पुरस्कार आम्ही यावर्षी देतोय.